ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या कुटुंबियांच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी। साळवींच्या कुटुंबातील व्यक्तींना अटक होण्याची शक्यता। शेतकऱ्यांची विविध मागण्यांसाठी पुन्हा दिल्लीकडे कूच। चलो दिल्ली मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पंजाब हरियाणा सीमेवर दंगल विरोधी पथक तैनात। मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांचा दौरा। उल्हासनगरमध्ये शरद पवार एल्गार परिषदेतून पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात। ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी। शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिकेतून मागणी। मनोज रांगेंच्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस। रांगेंसोबत विद्यार्थ्यांचंही उपोषण सुरूच। रांगेंचा उपचारासाठी नकार। मनोज रांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव बंदची हाक। सकल मराठा समाजाच्या वतीनं धाराशिव बंदची हाक। नितीश कुमार सरकारचे आज भवितव्य ठरणार। मुख्यमंत्री नितीश कुमार सरकारचा आज विश्वासदर्शक ठराव। तेजस्वी यादव यांच्या घरी काँग्रेस आमदारांचा मुक्काम। ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर। छत्रपती संभाजीनगरच्या विधानसभा मतदारसंघात ठाकरे पदाधिकाऱ्यांशी साधणार संवाद। शिक्षकांना आता इलेक्शन ड्युटी लावल्यानं शिक्षक नाराज। शिक्षकांची निवडणूक कामावर बहिष्कार टाकण्याची भूमिका। पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर। निवडणुकीमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत नाही। इम्रान खान समर्थकांकडून सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरू। टीम इंडिया फायनलमध्ये पुन्हा अपयशी। ऑस्ट्रेलियन टीम इंडियावर ऑस्ट्रेलियानं 79 धावांनी मात करत चौथ्यांदा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं गाव चलो अभियान। बीडच्या पौंडुळ गावात पंकजा मुंडेंचा मुक्काम। पंतप्रधान मोदींच्या संकल्पनेतून गाव चलो अभियान सुरू। ज्येष्ठ पत्रकार सागरिका घोष यांना तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर। तर अभिषेक मनु सिंघवींना काँग्रेसकडून तिकीट मिळण्याची शक्यता। इंडिया आघाडीला पंजाबमध्ये मोठा धक्का। पंजाबमध्ये आप स्वबळावर लोकसभा लढणार। आप लढणार पंजाब आणि चंदीगडमधील सर्व 14 जागा। ज्येष्ठ पत्रकार निखिल वाकळेंवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यामध्ये काँग्रेसचं आंदोलन। भाजपच्या कार्यकर्त्यांनी निखिल वाकळेंवर केला होता हल्ला। राज्य शिष्यवृत्ती परीक्षा होणार 18 फेब्रुवारीला। 6000 परीक्षा केंद्रांवर राज्यभरातील 9 लाख विद्यार्थी परीक्षा देणार। उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हणणारे मुख्यमंत्री शिंदे फेकूचंद। राऊतांची टीका। तर मुख्यमंत्र्यांनी इतिहास समजून घ्यावा मग बोलावं। राऊतांचा शिंदेंना सल्ला। मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांकडून मराठा आरक्षणासंदर्भात फसवणूक सुरू। तर जरांगे पाटील यांनी राजकारणात यावं। हरिभाऊ राठोडांचा जरांगेंना सल्ला। देशात यंदा चांगला पाऊस बरसणार। अल निनोचा प्रभाव ओसरणार। जागतिक हवामान संस्थांचा अंदाज। विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकाचं मोठं नुकसान। पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।